रश्मीच्या सासरच्यांनी एकही वेळा फोन नाही केला. रश्मीच्या बाऱ्यात विचारपूसही नाही केली. कसं सासर भेटलं इले आणि कसं नाही काय माहीत. अरे आई कोण एवढं विचारात बसली आहे? काय झालं इले? काय झालं आई? कायचा विचार करून राहिली? अगं रश्मी कायचं करणार आहे? म्हटलं अजूनही बोलवण झाली नाही म्हटलं ते सासरच्या लोकांकडून. ना तुला कोणी घ्यायला आलं अजून? काहून नाही? तुला गडबड झाली काय मला सासरी पाठवायची? काहून वजं झाली काय मी तुले? वजं झाले? पाठवून देते काय मले? त्यांना नरकात अजून पाठवते काय? नाही व रश्मी तशी गोष्ट नाही आहे. वजं होत असते काय कधी? लेकरं मायले कधी वजं होत असते काय? पण आता लई दिवस झाले ना बाई तू इथं आहे. तुझ्या सासरच्या इकडून एकही फोन नाही आला ना. तुझ्या नवऱ्याचा आला ना कोणाचा आला. कोणाचाच नाही आला म्हटलं तुझ्या घरून फोन. आला होता फोन यायचा आला होता मला फोन. आला होता काय फोन? मग त्यामध्ये सांगितलं कोण नाही का फोन आलता म्हणून? काय सांगू तुले का फोन आलता म्हणून माझ्या नवऱ्याचा? मग त्यामध्ये पाठवून दिलं असतं. तुला काय माहित आहे किती कामं करायला लावते ते मला तिथं? अगं रश्मी पण सांगायला तर पाहिजे होतं ना फोन आला म्हणून. काय बोलली तू? काय बोलली? माझ्याजवळ द्यायला लागत होता ना फोन. बरोबर बोलली मी जे बोलायचं होतं ते. अहो बिचारे काय बोलली ते तर सांग मला पहिले. अहो आई म्हटलं मी त्या घरात राहत नाही म्हटलं. जेव्हापर्यंत माझी नणद माझ्या घरी आहे तेव्हापर्यंत मी म्हटलं त्या घरात जात नाही. अहो रश्मी एक ना एक दिवस तिचे लग्न होईल. ते चालली जाईन. 4 दिवसाची आहे ते. आता तिच्या आहे ना काय तुले संसार मोडाले पुरते काय सांग? आई तुला माही कच कदर नाही म्हटलं. किती कामं करायला लावते ते मले. पूर्णचं पूर्ण घर झाडाजी आणि त्याला पोचा लावाजी, स्वयंपाक करा, कपडे धुवा, भांडे घासा. किती काम करावं लागते मले. आणि ते महिन्यात काहीच नाही करू लागत म्हटलं मले. मला जसं काही नोकराने बनवून ठेवलं ते ना. मी जातच नाही ना आता. मी जातच नाही. तिचं लग्न होईपर्यंत जात नाही मी आता. असं नाही बोलू रश्मी. तू तर एवढी समजदार आहे ना. काऊन अशी करून राहिली मग? होत असते चालत असते. काय 2 काम केल्यानं मरत असते काय? 2 कामं म्हणता आई तू? दिवसभर म्हटलं एखाद्या मोलकरणीसारखी कामं करतो म्हटलं मी. कामं करायले आणि तुला 2 कामं दिसते? तसं नाही म्हणून राहिली हो मी बाई. ते जाऊ दे. मला पहिले सांग माझा मोबाईल कुठं आहे? हे पाय अशी करतो तू. असा राग येते मग तुले. ते सासरच्या इकडची गोष्ट काढली म्हणजे अशी तोंड फुगवतो तू. त्या तिथं आहे तुझ्या मोबाईल घेऊन घे. त्या तिथं पाय पसंत. बाई ह्या पोरीचं काय होईल आणि काय नाही काय माहीत. दुसरी आता ते मोबाईलात. आता मोबाईलात काय करते आणि काय माहीत. काय पाहत बसते तर सारा दिवसभर. ह्या मोबाईलावर म्हटलं एवढे ॲप आहे म्हटलं. कुठूनही खरेदी करता येते आपल्याला. आणि मस्त चांगले कपडे भेटते म्हटलं. अगं रश्मी मी काय म्हणते माझ्यासाठी पाणी आण बरं एखादा प्याला भरून. काय आई बसली नाही तर काही ना काही काम सांगतं बरं तू. तुला माहित नाही काय आता मी पाय बरं मोबाईलवर मस्त कपडे पाहून राहिली ना. मग नेट नाही चालत. पाहू दे मला आता. अहो तर मला एक प्याला भरून पाणी आणून दे आणि मग पाहत बस. सारा दिवसभर तर तेच पाहतो तू. हे पाय जराशी बसली ना तर अशीच करतो तू. थांब मी वहिनीला सांगतो. तिला म्हणतो पाणी घेऊन ये म्हणून. वहिनी राधिका वहिनी. हो आले आले. अरे देवा. ताई बोला ना काय म्हणून राहिला? वहिनी एक प्याला भरून पाणी आणून द्या बरं. आईला तहान लागली. पण रश्मीताई तुम्ही तर मोबाईलच पाहून राहिला ना. आणून द्या ना आईला पाणी. मी एवढे कपडे टाकून येतो म्हटलं बाहेरच्या दोरीवर. लय मोठे कपडे होते. थकून गेली मी धुवून धुवून. वहिनी 1 गिलास पाणी आणण्यासाठी कायची मेहनत लागते. राधिका आणून दे ना 1 गिलास पाणी. 1 गिलास पाणी नाही पाजत काय तुम्हाला? मग टाकजो कपडे दोरीवर बाहेरच्या. तसंही काही एवढा ऊन नाही झाला. बरं आई आणतो. हे पाय आई कशी सून आहे तू. 1 गिलास पाणी नाही पाजत म्हटलं तुला म्हटलं. काय म्हातारपणी करा नव्हते तुया. काय माहित कुणास ठाऊक काय होईन ते ह्या घराचं. आई मी म्हणतो जराशी ताब्यात ठेव वहिनीले. नाही तर म्हटलं ह्या घराचा धिंगाणा व्हायला टाइम नाही लागन. आज एक प्याला पाणी आणून द्यासाठी ती नाही म्हणून राहिली होती. उद्या म्हणून तुम्हाला खवी निघालत म्हणून. अशी कशी मनमर्जी चालन तिची इथं. जेव्हापर्यंत मी आहे म्हटलं तेव्हापर्यंत कोणाची मर्जी चालणार नाही का इथं. 1 गिलास पाणी द्यासाठी कशी करून राहिली होती. ती मागं पुढं पाहून राहिली होती ना. अहो आई म्हणूनच तर म्हटलं जराशी ताब्यात ठेव तुझ्या सुनीले. नाही तर काही खरं नाही आहे म्हटलं तुझं. हे काय पाणी आण. पण राधिका हे पाणी केवढं थंड आहे म्हटलं. केवढं थंड आहे पाणी. एवढं थंड पाणी तुला माहिती आहे ना मी पेत नाही म्हणून. हो आई
माठातलंच आहे ते. आता हे वातावरण थंड झालं की नाही, तर माठातलं पाणी म्हटलं थंडगार होऊन गेलं, म्हणून असं वाटून राहिलं का एकदम थंड थंड, जसं काही फ्रीजमधलंच आहे काय. पण राधिका, मला तर वाटते की फ्रीजमधलंच पाणी आहे. नाही हो आत्तेबाई, हे माठातलंच पाणी आहे. वातावरणाच्या यानं जास्त थंड झालं ते. रात्री भरून ठेवला होता ना माठ. का हो वहिनी, आईले फ्रीजमधलं पाणी पाजून काय त्याचा गळा गिळा बसवायचा विचार आहे काय? त्याला दवाखान्यात पाठवता काय? कसं बोलता रश्मीताई तुम्ही? मी कशाला असं करन? जेवढे म्हटलं तुमची आई आहे ती, तशीच मी आईप्रमाणे समजते त्यांना. असं नाही करू शकत मी कधी. ते खरोखरच माठातलंच पाणी आहे. बरं बरं, माठातलंच आहे ना, मग पेतो ना मी. तू काय तिच्यासोबत बसबाजी करू राहिली? नाही हो आत्तेबाई, मी कशाला बोलू. पण ते म्हणत होते ना फ्रीजमधलं पाणी आहे म्हणून त्यांना सांगत होते की माठातलंच पाणी आहे म्हणून. तसं कळतं बहिणी आम्हाला, कळतं आम्हाला. तुमचं सांगायची काही गरज नाही म्हटलं. ताई, तुम्ही नेहमी अशा का बरं बोलता? अशा का बरं बोलता तुम्ही? आई, तुझ्या सुनेला जास्त ऐकू येते वाटते. मी काय बोलली सांग बरं तू. राधिका, जा ना, कपडे टाकायचे होते ना दोरीवर बाहेरच्या. जा, कपडे टाकून ये. हो आत्तेबाई, जाते. आई, मी तुला सांगते, तुझ्या सुनीवर म्हटलं जराशी लगाम ठेव. हे एखाद दिवशी म्हटलं फुर होऊन जाईन म्हटलं तू सून. नाही बाई, तू बरोबरच बोलून राहिली. आता म्हटलं तिच्यावर लक्षच द्या लागन चांगलं. राधिका, आली काय कपडे टाकून? हो आई, झाले कपडे धुवून आणि वाड्याला पण टाकून दिले. ऊन चांगली निघाली ना आता बाहेर. हे घे मग, हा ग्लास घे आणि धुवून ठेवून दे. झालं माझं पाणी पिऊन. बरं आत्तेबाई. कपडे धुवून तर झाले, झाडझुडही झाली, पोछाही झाला, स्वयंपाकही झाला. आता एवढे मोठे भांडे घासायचे राहिले. आता म्हटलं शरीर पूर्ण थकून गेलं. आता असं मन करून राहिलं का थोडंसं अंग टाकाव. पण ह्या माझ्या नंदेनं म्हटलं माझी पुटीचे पूर्ण जीवन खराब करून टाकलं. माझी सासू म्हटलं एवढी चांगली होती पहिले, आता माझी सासू माझ्या मागं लागून जाते. लहान लहान गोष्टीवर म्हटलं बोलणं ऐकवते. आईची खूप आठवण येऊन राहिली आता. आईचा फोनही नाही आला, काही नाही आले. आता हेच माझं नशीब आहे असं समजा लागल. हेच माझं नशीब आहे. का गं राधिका, एवढे मोठे भांडे पडले म्हटलं, आणि तू काय करू राहिली? आत्तेबाई धुतो ना. ते म्हटलं आता कपडे किपडे झाले, आता भांडे धुवायलाच बसून राहिली होती मी. पण राधिका, जरासा लवकर लवकर हात चालवत जाय ना. तेवढे मोठे भांडे आहे पाय ना. धुतलेच नाही काय सकाळपासून? आई, धुतले होते ना. स्वयंपाक केला तेव्हा सगळे भांडे धुतले होते. हे नंतर आपण जेवण केलं ना तेव्हा निघाले, तेच भांडे आहे हे. बरं, तू भांडे गिंडे धुवून घे आणि मग जरासा चहा कर बरं. डोकं लय दुखून राहिलं. पण आई, एवढे मोठे भांडे आहे, याला तर किती उशीर होऊन जाईल. मग तेव्हापर्यंत तर किती वेळ निघून जाईल. तुम्ही असं करा ना, रश्मीताईला सांगून द्या, ती तुम्हाला 1 कप चहा बनवून देऊन देईल आणि मग चहाचा गंज धुवायला आणून देईन मला. मग मी धुवून घेईन. राधिका, तुला सांगितलं ना मी, किती वेळा सांगितलं. ते म्हटलं या घरची लेकबाई आहे म्हटलं. तिच्याकडून काम करून घेतं काय तू? या घरच्या लेकीबाईकडून काम करून घेतं काय? तू याकडून नाही होत असं 1 कप चहा करून देणं तर सांगून दे, मी स्वतः करून घेतो. पण माझ्या पोरीला कायले त्रास देतो तू? आत्तेबाई, फक्त 1 कप चहा असतं सांगितलं मी, बाकी तर काही नाही. आत्तेबाई, घरातील सर्व कामे तर मीच करतो. स्वयंपाकापासून तर भांडे, कपडे धुणं, झाडू पोछा सगळं तर मीच करतो. फक्त चहाच तर सांगून राहिली ना त्यांना मी. हे पाय राधिका, मला असं वाटते का तुझ्या गळ्यात ते पोरकीला खुपून राहिली आहे ना. तू फक्त इकडच्या तिकडच्या भायनाच्या इकडून म्हटलं तिच्यावर कामाला लादायचा प्रयत्न करून राहिली, बाकी काही नाही. नाही हो आई, मी त्यांना कामाचं सांगतही नाही, मी स्वतःच करून घेते. फक्त मी 1 कप चहा, तेही तुम्हाला पाहिजे होता. आता भांडे घासता घासता खूप उशीर होऊन जाईल म्हणून म्हटलं आई मी. तसा काही असा विचार नव्हता माझा मनाचा. हे पाय राधिका, तुझ्या कायचा विचार आहे आणि कायचा नाही मला सगळं समजते म्हटलं. आता लय दिवस झाले ना माझ्या पोरीला इथं आहे तर म्हटलं तुझ्या पोटात दुखून राहिलं असेल ना, माझी पोरगी इथं आहे तर, बाकी तर काही नाही. नाही हो आत्तेबाई, तुमचा गैरसमज झाला. मी अशी कशाला विचार करन. असं कर मग, नंतर भांडे घासू तू, पहिले मला चहा करून दे आणि मग भांडे घासायला बसून जाय. बरं. नाही तर राधिका असं कर, 1 कपच्या जागी ना 2 कप चहा मांडून दे. तिले रश्मीलाही देऊन देजो आणि मी पिऊन घेतो. मग चहा करायची काही गरज नाही. बरं आई, दोघींसाठी पण मी चहा घेऊन येते आता. जा तुम्ही. दिवसभर यांच्या फरमाईशा चालू असते, कधी हे द्या, कधी ते द्या, कधी ते द्या. पण म्हटलं पोरीला चहासाठी म्हणत नाही. जर असंच झालं तर मग हे सासरी जाणारच नाही. हिला इथं सर्व भेटून राहिलं ना ऐकतो इथं, तर मग हे कायले जाते सासरी. सगळं तिचं पुरं होऊन राहिलं तिच्या माहेरी.
ना मग तिला काय गरज आहे सासरी जायची. आता हे जास्त सून राहिलं घरात. हां, मी काय मोलकरी नाही का या घराची सगळं हातात देऊ. कोणी हाताने घ्यायलाही तयार नाही आहे. मी केव्हापर्यंत करणार आहे असं काम करू करू तर म्हटलं एक दिवशी मी पलंगाला लागून जाईल. हां, तर मग मला कोणी करणार नाही. हां, येले पाणी हातात पाहिजे, येले चहा हातात पाहिजे. कसं करू मी एवढ्या मोठ्या घराचं काम एकटी. जर रश्मीताईने थोडासा हातभार लावला तर काय होणार आहे. हां, काय होणार आहे. मला याविषयी यायच्याशी बोलाच लागन. काय आहे ते यायचं सांगा म्हणून. का रश्मीताईला पाठवता का नाही पाठवत म्हणून सासरी. पूर्ण 7-8 महिने झाले रश्मीताईला घरी आहे. हां, सासरच्या इथं भांडण करून आली तर 6-7 महिन्यापासून इथं आहे. तर म्हटलं इथचा गडवा तिथंही नाही उचलला तिनं. सगळं पाणी हातात पाहिजे, मोबाईल हातात पाहिजे, सगळं हातात पाहिजे. जसं काही महाराणीसारखीच राहिले करते. असं होत असते काय कुठं. तर सांगा मग मित्रांनो, तुमची अशी नणद आहे काय. हां, जशी त्रास देते तुम्हाला, असं सगळं हातात पाहिजे तिले. हां, जर असेल तर सांगा मला कमेंट करून. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओत.